Standard 9th Science and Technology Part 1st, Chapter number 11, Reflection of Light, Part number 4. Here, now we are going to study how the images are formed by the concave mirror. अंतर्गोल आरसा जो असतो, या अंतर्गोल आरशाच्या सहाय्याने एखाद्या वस्तूची प्रतिमा कशी मिळते, तिच्या रे डायग्राम्स कशा काढायच्या, या संदर्भाने या प्रकरणामध्ये किंवा या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यासाठी मी या ठिकाणी एक आकृती काढून ठेवलेली आहे. इथं हा आरशाचा वक्र पृष्ठभाग दाखवलेला आहे, गोल पृष्ठभाग दाखवलेला आहे. अर्थात हे एका प्रतलात घ्यायचं असल्यामुळे या ठिकाणी अर्धवर्तुळाकार किंवा कंस या ठिकाणी दाखवलेला आहे. आता त्याचा मध्यबिंदू P घेतलेला आहे. आरशाची जी वक्रता केंद्र आहे म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. जर ते सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल यांच्यामधील जे अंतर आहे त्याचा मध्यबिंदू घेतला तर त्या ठिकाणी त्या आरशाची नाभी किंवा फोकस येत असतो. ही रचना जर आपण व्यवस्थितपणाने केली तर आपल्याला पुढील रचना करत असताना अडचणी येणार नाहीत. कारण हे जर अंतर बरोबर आपण मध्यवर्ती घेतलं तर आणि तरच आकृती करेक्ट येणार. दुसरी गोष्ट अशी आहे या ठिकाणी की या ज्या रेषा मारण्यासाठी आपण जे पेन्सिल वापरू किंवा जे काही साधन आपण वापरू त्याला विशिष्ट असं टोक असणं गरजेचं आहे. आणि ते टोक असेल तरच आपण परत रेषा व्यवस्थित मारू शकू. आणि पट्टीला ती पेन्सिल टेकवून रेषा मारत असताना काही जर त्या छोट्याशा जरी चुका झाल्या, काही त्रुटी झाल्या तरी सुद्धा आपली ही आकृती चुकण्याची शक्यता असू शकते. आणि त्यामुळं आपण पेन्सिलला टोक असणं, आपली पट्टी किंवा कंपासातली जी साधनं आहेत ती साधनं सुव्यवस्थितपणानं असणं, त्याच्यावर मार्किंग व्यवस्थित असणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याचबरोबर जी काही पट्टी आपण या ठिकाणी ठेवत असू त्या पट्टीच्या पृष्ठभागाशी किंवा त्याच्या कडेशी जी आपण पेन्सिल वापरू ती पेन्सिल लंबरूप पद्धतीने पडलेली असली पाहिजे किंवा लंबरूप असली पाहिजे तरच आकृती बरोबर येणार आहे. तिरकी वरून अशी दाबून असं जर काढली तर आपण आकृती व्यवस्थितपणाने काढू शकणार नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला या आकृत्या काढायच्या आहेत. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की एखादी जी वस्तू आपण घेणार असू म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून जी काही आपण रचना या ठिकाणी करणार असू तो ऑब्जेक्ट किंवा ती वस्तू आकाराने खूप मोठी असू नये. आकाराने खूप मोठी जर झाली तर मग त्या प्रकाश किरणांचं परावर्तन होण्याच्या संदर्भानं ज्या रचना आहेत त्या रचनांच्या मध्ये थोडं कॉम्प्लिकेशन्स येत जातात आणि त्यामुळं आपण आकृती चुकीची करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आरशाची वक्रता जर मोठी असेल आणि जर वस्तूची उंची कमी असेल तर त्याच्यापासून येणारे जे प्रकाश किरण आहेत ते या आपाती बिंदू A वर येतील आणि ह्या आपाती बिंदू A वरून जर आपण मुख्य अक्षाला लंब टाकला तर हे जे अंतर आहे हे अंतर कमीत कमी असणं गरजेचं आहे. आणि ते अंतर जर वाढलं तरी सुद्धा आपल्याला या अंतरांमध्ये समस्या येतात आणि त्यामुळं आपली आकृती चुकू शकते. त्यामुळं वस्तू जी काही आपण घेऊ, आपण पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे की या ठिकाणी अपवर्ड एरो असलेली AB ही वस्तू घेतोय आहे आणि त्याच्यापासून आपण प्रतिमा मिळवतो आहे. तर ही AB ची उंची फार जास्त असू नये, ती छोटी असावी म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला आकृत्या व्यवस्थितपणाने काढता येतील. आता अशा प्रकारच्या या आकृत्या काढत असताना त्यांचा एक क्रम आपण ठेवायचा आहे. आपण पाहूया तो क्रम कसा असणार आहे. सर्वात प्रथम आपण असं करू की आरसा जो आहे त्या आरशाच्या पृष्ठभागापासून खूप लांब अंतरावर म्हणजे अनंत अंतरावर ऑब्जेक्ट विल बी ॲट इन्फिनिटी डिस्टन्स. ओके, तिथून पुढं ऑब्जेक्ट जवळ 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 आणायचं आहे. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर अशी एक स्थिती करायची आहे. आणखी एक स्थिती अशी होणार आहे की ऑब्जेक्ट ॲट द सेंटर ऑफ कर्वेचर, ऑब्जेक्ट बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस असं करायचं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट ऑन फोकस असं करायचं आहे आणि त्यानंतर येणार आहे ऑब्जेक्ट बिटवीन F अँड P. अशा पद्धतीने म्हणजे
अनंत अंतरावर, त्यानंतर वक्रता केंद्राच्या पुढं, त्यानंतर वक्रता केंद्रावर, त्यानंतर वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये, त्यानंतर नाभीवर आणि त्यानंतर नाभी आणि ध्रुव यांच्यामध्ये. अशा पद्धतीनं आपण जर वस्तू जर ठेवत गेलो तर त्यांच्या प्रतिमा आपल्याला कशा कशा मिळतील या संदर्भानं आता आपण पुढं पाहणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडं परीक्षेमध्ये म्हणा किंवा आणखी इतर ठिकाणी म्हणा दाखवत असताना एक अचूक वक्रता आपल्याला काढता येणं आणि पटकन काढता येणं गरजेचं आहे. अशी अचूक वक्रता आणि पटकन ती वक्रता दाखवणं सोपं व्हावं यासाठी आपल्याकडं काहीतरी रेडीमेड वक्रता दाखवणाऱ्या गोष्टी अस्तित्वात आहेत का याचा थोडासा आपण विचार करूया. अशा कोणत्याही गोष्टी आपण दाखवून त्या ठिकाणी करू शकतो. तुम्ही एखादी सीडी घेऊ शकता, त्याची वक्रता त्याचा वापर करू शकता, किंवा एखादी बांगडी असेल, कडं असेल त्याचा विचार करू शकता. त्याच पद्धतीने आणखी इतर बऱ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. परंतु जे कॉम्पॅक्ट असेल, छोटं असेल, आपल्या कंपास बॉक्समध्ये बसण्यासारखं असेल असं एक साधन माझ्या मनामध्ये आहे आणि ते साधन आहे कोनमापक, प्रोट्रॅक्टर. वी कॅन यूज दी प्रोट्रॅक्टर. आता हा जो प्रोट्रॅक्टर आहे किंवा कोनमापक आहे, या कोनमापकाची त्रिज्या किती हे आता आपण प्रत्यक्षच पाहूया. तर मित्रांनो, आता आपल्याजवळ या ठिकाणी कोनमापक आहे म्हणजे प्रोट्रॅक्टर आहे आणि या ठिकाणी हा स्केल आहे आणि या स्केलच्या साहाय्यानं आपण या कोनमापकाची जी त्रिज्या आहे, वक्रता त्रिज्या आहे, ती वक्रता त्रिज्या किती आहे हे आपण या ठिकाणी जरूर पहा. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इथं या कोनमापकाची त्रिज्या आहे बरोबर 5 सेंटीमीटर. इथून मोजलं. त्याचबरोबर पुन्हा आपण या दिशेनं मोजूया. पुन्हाही आपल्याला लक्षात येईल की हे 5 सेंटीमीटर इतकंच आहे. इकडेही आपण थोडंसं पाहिलं तर या ठिकाणी याही पद्धतीनं आपण पहा की या ठिकाणी आपल्याला या कोनमापकाची त्रिज्या 5 सेंटीमीटर इतकीच मिळते. म्हणजे आपल्याला निश्चित त्रिज्या असलेली एक वस्तू आपल्या कंपास बॉक्समध्येच मिळत आहे. तर या वस्तूचा वापर करायचा आहे आणि आपल्याला या गोलीय आरशापासून एखाद्या पदार्थाची, एखाद्या वस्तूची प्रतिमा कशी मिळते हे पाहण्यासाठी या रचनेचा आपण वापर करायचा आहे. पाहूया आपण त्या प्रक्रिया कशा करायच्या त्या. नाव फ्रेंड्स, हाऊ टू ड्रॉ दी spherical surface of the concave or convex mirror, that is to be studied first and then we will go further. First of all, we have to put a point of center of curvature. म्हणजे आरशाचा जो वक्रता केंद्र आहे ते वक्रता केंद्र प्रथम या ठिकाणी आपण खूण करून घ्यायची आहे आणि ती खूण केल्यानंतर त्या खुणेला आणि ते ज्या रेषेवर असेल त्या रेषेशी ही 90 अंशाची जी रेषा आहे ती जुळवायची आहे आणि ती जुळवल्यानंतर आपण तो कर्व्ड सरफेस काढायचा आहे या पद्धतीनं. अशा पद्धतीनं हा कर्व्ड सरफेस काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पी म्हणजे पोल ऑफ द मिरर, दॅट मीन्स आरशाचा ध्रुव मिळणार आहे आणि हा मिळाल्यानंतर आपण पुढं यांचा मध्यबिंदू घ्या आणि तो मध्यबिंदू 2.5 सेंटीमीटर्स इतका घ्या. इतका जर तो घेतला तर मग या ठिकाणी आपल्याला एफ म्हणजे आरशाची मुख्य नाभी मिळेल आणि अशी मिळाल्यानंतर आपण सी पी ही लाईन जोडायची. अशा पद्धतीनं ही पहिली रचना सर्वच प्रकारच्या आकृत्यांमध्ये करावीच लागणार आहे, तशी ती करायची. ही प्राथमिक रचना झाल्यानंतर मग आपल्याला पुढील रचना करायची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की डिस्टन्स ऑफ सी पी इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स अँड ॲट दी मिड पॉईंट एफ इज प्लेस्ड. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही रचना कशी करायची आहे हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी ही पहिली कच्ची आकृती याने काढलेली आहे. आता आपण 1 बाय 1 प्रत्यक्ष या प्रतिमा कशा मिळवायच्या व त्याची वस्तूचं स्थान, त्यानंतर प्रतिमेचं स्थान कसं मिळवायचं हे पाहण्यासाठी आपण पुढील रचना करू. चला तर मित्रांनो, या ठिकाणी
object is at infinity distance from the surface of the mirror and light rays are coming parallel to each other, because object which is at infinity distance, it makes a very small angle with our eyes and appears as a point source. Therefore, the light rays coming from the point source always come parallel to each others up to the observer. Therefore, here the light rays are coming parallel to each others from point A and point B. Therefore, here first of all we have already constructed the surface of the mirror, center of curvature C, and the focus is the midpoint of CP. Now the next is light rays which are coming parallel to the principal axis. As these light rays are coming parallel to each others, but they are coming from a infinity distance, that infinity distance is shown like this by the dotted lines. Now the light rays will come on the surface of the mirror. Rule number 1: when the incident light rays coming parallel to the principal axis, after reflection they will go through the focus like this. Also, the light ray which is coming from point A will go through the focus, and then we will have the construction like this. That means here the light rays are converging. As the light ray coming from point A comes at this point, that means at a point of incidence, and gets reflected, it goes in downward direction. Light ray coming from point B comes like this, and after reflection it will go in upward direction. Therefore, we will get an inverted A dash B dash, that is the image of this object AB. Therefore, we can note down like this: image, location of the image will be at the focus. It is actually light rays are coming together, that means they are converging. Therefore, the image will be real, inverted, highly diminished, or we can also say it is point size like this. Now the object is beyond C, म्हणजे वक्रता केंद्राच्या थोडासाच पुढे आहे. अशा स्थितीमध्ये हा जो प्रकाश हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट हा आता आपल्याला एक्सटेंडेड सोर्स म्हणून काम करतो, म्हणजे विस्तारित स्रोत म्हणून, प्रकाशाचा विस्तारित स्रोत म्हणून काम करतो. आणि त्यामुळं याच्यापासून येणारे प्रकाश किरण हे एकमेकांच्यापासून लांब जाणारे असे येतात. दे आर नॉट कमिंग पॅरलल टू ईच अदर्स. म्हणून आता या ठिकाणी आकृती काढण्याची पद्धत बदलते, आणि मग अशा वेळेला आपल्याला हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, मुख्य अक्ष जो आहे, याच्यावर वस्तू ठेवावी लागते. तशी ठेवली तर आपल्याला वस्तूची प्रतिमा मिळवणं सोपं जात असतं. पाहूया आता ही प्रक्रिया कशी घडते ती. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. हा जो बिंदू ए आहे वस्तूचा, त्या बिंदू ए पासून येणारे जे प्रकाश किरण आहेत ते या मुख्य अक्षाला समांतर आणा. आरशाच्या पृष्ठभागावर ते इन्सिडंट होतील, म्हणजे आपते होतील, आणि त्यांचं परावर्तन झाल्यानंतर आपल्याला ते या मुख्य नाभीतून जाणार आहेत, त्यातून ते घालवायचे आहेत. अशा पद्धतीनं ते घालवले की ते या दिशेनं निघून जाणार आहेत. म्हणजे इन्सिडेंट लाईट रे कमिंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, आफ्टर रिफ्लेक्शन इट विल पास थ्रू दी फोकस. त्याच पद्धतीनं आपल्याला या
पॉईंट ए पासून फोकसमधून जाणारा प्रकाश किरण घ्यायचा आहे. दॅट मीन्स पासिंग थ्रू दी फोकस लाईक दिस. When it is incident on the surface of the mirror, it will get reflected and will go parallel to the principal axis like this. आणि मग या ठिकाणी जिथं हे दोन्हीही प्रकाश किरण एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी आपल्याला बिंदू ए ची प्रतिमा ए डॅश मिळणार आहे या पद्धतीनं. आणि मग बी पासून निघालेला प्रकाश किरण जो बी पर्यंत आला किंवा अन्य ठिकाणी येणारे जे प्रकाश किरण आहेत त्या ठिकाणी त्या बिंदूंची प्रतिमा मिळते आणि मग या ठिकाणी बी डॅश ही बीची प्रतिमा मिळते. म्हणजे या ठिकाणी वस्तू जर वक्रता केंद्राच्या किंवा वक्रता मध्याच्या थोडं पुढं ठेवली तर त्याची प्रतिमा मात्र या ठिकाणी आपल्याला मिळते सी आणि एफ या दोन्हींच्या मध्ये. म्हणजे मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की इमेज ऑब्टेन्ड विल बी बिटवीन सी अँड एफ. त्याचबरोबर प्रकाश किरण प्रत्यक्ष एकत्र येऊन म्हणजे कॉन्वर्ज होऊन इमेज मिळते, ती पडद्यावर घेता येते, म्हणून इट इज रियल इमेज. Also it is inverted. Again it is slightly diminished. म्हणजे मूळ वस्तूपेक्षा हिचा आकार थोडासा लहान असणार आहे. अशा पद्धतीची ही इमेज आपल्याला मिळते. Now the next is object is at the center of curvature, that means at point C. Then what happens that we will see here. Now we will draw a correct diagram like this. Incident light ray coming parallel to the principal axis will be incident on the surface of the mirror, and from that it will get reflected in the direction which is shown like this. It will go through the principal focus of the mirror like this. And now the incident light ray which is passing through the focus, after reflection it will go parallel to the principal axis like this. When these two light rays coincide with each other, at that point the image is produced like this in downward direction. That means A dash B dash will be found at the exact same location on the center of curvature but in downward direction. Now here image obtained will be at the center of curvature. Again it will be real because light rays are coming actually together with each other. That means light rays are converged at the point and the image is produced. Therefore image will be real. It will be inverted and its size will be same as that of the object. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, अशा प्रकारची आकृती काढत असताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक ही आकृती काढावी लागते. हे जे अंतर आहे सी पीच्या बरोबर मध्यबिंदू एफ घेणं, पेन्सिल अतिशय टोकदार असणं आणि व्यवस्थितपणानं आकृती काढणं हे गरजेचं आहे. नसेल तर बऱ्याच वेळेला ही आकृती म्हणजे ही इमेज ए डॅश बी डॅश ही थोडीशी आरशाकडील बाजूला सरकत असते.